हॅलो. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. कशा आहात? मस्त. तुम्ही? मी पण छान स्वामींच्या कृपेने. खरंच स्वामींची कृपा आहे आपल्यावर. हो ना ताई. खरंय. अनुभव शेअर करायचा होता मला. हा, कारण ते कुठून बोलता सांगायचंय? मी पुण्यावरनं बोलते. बरं बरं. काय नाव नाही अनुभवलं? सांगायचं. बरं बरं. काय अनुभवलं ताई? ताई मी थोडं आधीपासून सांगते. सांगा सांगा. लग्नाच्या अगोदरपासून. हा हा हा. तर लग्नाच्या अगोदरपासून आम्ही गजानन महाराजांची सेवा करायची मी. हा हा. पारायण वगैरे सगळं गजानन महाराजांची सेवा करायची. हा, पूर्वी सगळेजण आधी गजानन महाराजांचंच करायचे. हा हा. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर माझं लग्न झालं 2019 ला. हा हा. 23 मे ला. हा हा. त्याच्यानंतर काय झालं की माझ्या लग्नाला आता 7 वर्ष झाले. पण बापरे. मला मुलं बाळ वगैरे नाही, म्हणजे बाळ नाहीये मला. बरं बरं. हा. हं. तर खूप डॉक्टर वगैरे केले, खूप दवाखाने. पण ते काय होत होतं की कधी मिस्टरांचा रिपोर्ट नॉर्मल यायचा, तर माझ्या रिपोर्टमध्ये काहीतरी म्हणजे असं काहीतरी अडचण अच्छा अच्छा. असं. हा. हां. तर भरपूर 7-8 डॉक्टर पुण्याचे वगैरे सगळे केले. हा. मग माझ्या माहेरी ना एक काकू होत्या. अच्छा. हा हा. हं. त्यांनी म्हणजे मी आता इथे नाव नाही घेत, त्या एका विशिष्ट धर्माचं आहे ते. अच्छा अच्छा. हा हा. हां. तर त्या धर्माविषयी माझ्या आईला, वडिलांना सांगितलं की बाबा असं असं आहे. तिथे नेल्यानंतर एकदमच फरक पडतो हा हा. आणि तिथे खूप खूप वर्षानंतर मुलं होतात, असं तसं सांगितलं. हा हा हा. मग माझ्या आई वडिलांचा पण भरपूर तिथे विश्वास बसला की अरे बाबा बापरे. आपण पण तिथे जाऊया एकदा हा बघू. हा हा. तर मग ते नाही का ताई, ते आपल्या देवाचा प्रसाद वगैरे काहीच घेत नाही, तुमच्या लक्षात येईल. आलं आलं, सगळ्यांच्याच हां, लक्षात हां. येते लगेच. हा. हां, हां, हां. तर हा. मग नाही का, मग सगळं मी काय केलं, म्हटलं की आपण एकदा जाऊनच बघावं की आपल्याला फरक पडतो का. हा. मग आम्ही गेलो तिथे, बाबा वगैरे मी. मग तिथे मला सगळं असं म्हणजे नाही का विश्वास बसण्यालायकच वाटलं की बाबा खरंच पडते फरक तिथे. अच्छा. हा खूप हा. लांब लांबून लोक यायची, खूप दूर दूर. हा 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 हा. कुणाला ज्यांना बोलता येत नव्हतं ते बोलायला लागायचे, कुणाला अरे चालता येत बापरे. नव्हतं. हो. मग ते चालायला लागायचे. मग असं वाटायचं की यांच्यापेक्षा तर आपलं काहीच नाहीये. मग आपल्याला बरोबर. तर लगेचच आपल्याला फरक पडेल. हा मग नाही का मी तिथून माहेरून मग इथे आली पुण्याला सासरी. हा आणि त्याच्यानंतर मी सगळे माझे देव वगैरे नाही का बांधून हा. ठेवून दिले. अरे मी काहीच बापरे. असं. हो. हा. काहीच मी असं म्हणजे करायचं नाही. दिवा नाही लावायचा, काही कुठली पूजा नाही करायची, आई काहीच नाही गं. करायचं. हा हा हा. म्हणजे त्यांनी सांगितलंच तसं होतं ना, की तुम्हाला काहीच करता येणार नाही हो हो कुठल्याच हो. देवाचं. तर मग मी काहीच करायची नाही. मग तेच बघायचं आपलं नुसतं नाही का हा YouTubeवर हा वगैरे हा. तेच बघायचं. त्याच्यातच राहायचं. मग हा. आणि ताई तिथे इतकं म्हणजे हे चालू होतं ना, की नुसतं पैसे करायचे. म्हणजे बघा. अंधश्रद्धेचा बाजार. आणि हा. ते बघा ना, माझ्या लक्षात पण आलं नाही. आणि म्हणजे आम्ही पण सारखंच नाही का, मी पण मिस्टरांच्या लपून वगैरे त्यांना ऑनलाईन पेमेंट पैसे बापरे. टाकायचे. हो. आणि मग सगळं म्हणजे नाही का, तिथे पण गेलो की सारखेच पैसे मागायचे अय्या. ते लोकं. बघा. हो. आणि मग म्हटलं हा असला कसला देव, म्हटलं की तुम्हाला पैशाशिवाय काहीच देत नाही, हा की हा. तुम्ही पैसे आणि म्हणायचे काय की तुम्ही जेवढे जास्त पैसे द्याल हा. तेवढं तुम्हाला लवकर फरक पडेल. बघा. हा. आणि हा. असला कुठला देव होता की पैसे देऊन तुम्हाला फरक पडेल, सांगा बरं. खरंय खरं, असा कुठलाच देव नसतो. खरंय. हा ना. मग नाही का, मग मी मिस्टरांसोबत गेले तिथे. हं. त्याच्यानंतर नाही का म्हटले की आमची फी ना 40,000 30,000 अशी आहे. अरे स्पेशल बापरे. तुम्हाला जर करायचं असलं तर. अगं मग बाई. मी म्हटले एवढे पैसे कसे काय द्यायचे आपण. तर बरोबर. मिस्टरांना म्हटलं तुम्ही ना म्हटलं 20,000 रुपये द्या. हा तर मग ते म्हटले ठीक आहे, तू जे म्हणशील ते. हा. तर माझे मिस्टर खूप छान आहे, ते खूप चांगले. मला अच्छा. कुठल्या पण गोष्टी सपोर्ट करतात. कुठे पण जायचं म्हटलं तरी घेऊन जातात. बापरे. मग हो. हा. मग नाही का त्यांनी 20,000 रुपये दिले. आणि ते माहितीये का ताई, ते सगळं आपल्याकडून घेऊन घ्यायचे की बाबा आम्ही स्वतःवरून यांना देतोय वगैरे. आणि बघा. स्वतःच आम्ही हो सगळं करायचे, लिहून घ्यायचे, आपली हा सही वगैरे घ्यायचे. हा. मग
₹20,000 तिथे दिले. त्याच्यानंतर मग त्यांनी असंच काहीतरी असंच केलं थोडंफार आणि म्हणायचे तुम्हाला फरक पडेल. हां. त्याच्यानंतर मग 3 महिने झाले, 4 महिने झाले, काहीच फरक नाही, कुठलाच बघा. फरक नाही. अय्या! हो. आणि त्याच्यापेक्षा ना अजून मला प्रॉब्लेम म्हणजे वाढायला लागले. खूप घरामध्ये भांडणं व्हायला लागली. हो, खूप हो. असं हो आणि माझी चिडचिड व्हायला लागली. मिस्टरांसोबत माझं पटत नव्हतं. सारखंच मी ओह! चिडायचे. सारखंच भांडण व्हायचं. हां, हां. सारखं. मग मला ते लक्षातच येत नव्हतं की बाबा नेमकं आपल्यासोबत काय घडत आहे. हां, हां, हां. मग नाही का मी म्हटलं हे काय चाललंय म्हटलं असा कुठला देव आहे म्हटलं की इतकी परीक्षा घेतो म्हटलं आणि बरोबर आहे. सारखेच म्हटलं पैसे सारखेच पैसे म्हटलं तर हां. माझ्यानं मग ते जरा हे आलं म्हणजे ती लक्षात. हां. स्वामींनीच मला म्हणजे ही दिली असेल बुद्धी की बाबा दिली. खरंय. स्वामींनीच मला त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी ही दिली बुद्धी दिली. हो, तुमचं आधीचं कर्म चांगलं असल्यामुळे हां ताई. हो हो. हां. मग नाही का मी तुमचे मग युट्यूबला नाही का तुमचे अनुभव मला सारखे यायला लागले बघा समोर. अच्छा. मग हां, हां. हो, हो. मग मी ते अनुभव बघायला लागली. खूप हां. अनुभव बघायला लागले. मग मला हळूहळू स्वामी काय, स्वामींची सेवा काय, म्हणजे सेवा अच्छा. वगैरे असं नाही. हो, हो. मग हं. कळायला मग मग नाही का ती माझे हे होतं ना ते आधीचंच माझ्या डोक्यावर सवार हो, होतं ना. हो, हो. तरी मग मी काय म्हणायची हां. हे कसलं म्हटलं हे स्वामी, स्वामी चाललंय हां, म्हटलं कुठं हां, म्हटलं हां, दुसरं. हां. जो तो उठसूट स्वामी, जो तो उठसूट स्वामी म्हणते म्हटलं. हां, हां. आणि असं कसं म्हटलं हे आहे म्हटलं एकदम म्हटलं या देवांचं हां, म्हटलं. हां, हां. आणि मग आधी काही माहितीच नव्हतं ना हो, स्वामींविषयी असं. हो, हो. खरंय. आणि मग ते स्वामींची नाही का स्वामी आई रूपात ते माझ्या समोर हो, फोटो वगैरे हो. यायची. तर हां. मी म्हणायची असलं कसलं म्हटलं हे पण ते पण हां, साडी हां. वगैरे घालून यांना असं करतात वगैरे असं हां, मी हां. म्हणायची स्वामींना. तर हो. मग मग नाही का हे होता की प्रगट दिन होता स्वामींचा. हां. आणि अचानकच आदल्या दिवशी माझ्या लक्षात आलं की आपल्याला स्वामींना आता आपल्या घरी आणायचंय. स्वामींनी हां. बुद्धी दिली आहे की नाही बाबा की स्वामी आता आपल्या घरी येणार आहे. म्हणजे हां. त्यांनाच माझ्या घरी यायचं होतं. माझ्या बघा. मनात नाही काही नाही. हो. आणि हां. स्वामींना माझ्या घरी यायचं होतं. हां. स्वामी मी गेली दुसऱ्या दिवशी स्वामींचा फोटो वगैरे सगळं आणलं. हां. कुणालाच नाही सांगितलं मिस्टरांना नाही कुणाला नाही म्हटलं काहीच. आणि फोटो आणला छान मग पूजा हां. केली सगळं केलं आणि हां. ताई मला इतकं छान वाटायला लागलं ना की तुम्हाला काय मग सांगू. माझे आपल्या म्हणजे असं स्वामींसारखी ताकद आहे ताई कशात. हो, मला इतकं छान वाटायला लागलं ना, की तुम्हाला सांगू शकत नाही मी शब्दात. ताई मोठ्या संकटातनं वाचल्या तुम्ही. हो, तेच मी अनुभव तुम्हाला सांगायचा होता, की मला स्वामींनी इतक्या मोठ्या याच्या संकटातून वाचवलंय ना, बरोबर, की बरोबर. तुम्हाला काय मी आतापर्यंत काय नसतं करून टाकलं ताई. म्हणजे काही केलं असतं खरंय. हो. आणि इथे नको तसे कामं चालतात ताई. हो, बिलकुल हो, असं हो, हो. कोणावर विश्वास ठेवायचा नाही. आपल्या स्वामींच्या इथे काही नाहीये. हो, हो. 1-2 हात तिसरा दंडवत बस. हां. मग काहीच नको. किती सुंदर बघा. आणि सारखे प्रेशर टाकायचे, सारखे फोन करायचे की बापरे! नाही बाबा तुम्हाला असं करायचंय, तुम्हाला तसं म्हणजे ते हो. धर्म वगैरे स्वीकारायला नाही का. बरोबर. म्हणजे म्हणायचे की तुम्हाला असं केल्याशिवाय तुम्हाला लवकर नाही का अनुभव नाही येणार. ओह! असे बघा म्हणायचे. किती आणि बेकारपणा. मी ते पण करायला तयार झाले. हां. तर हो एक दिवस मग मिस्टर म्हणाले, "असं बिसं काय करायचं नाही बरं का. हां. त्याच्यात जायचं नाही." तर मी म्हटलं मी त्यांनाच रागवले म्हटलं, "तुम्ही असं काय हां. बोलताय?" म्हटलं. हां. त्याच्यात गेल्याने म्हटलं, "बघा ना," म्हटलं, "सगळ्या लोकांचं किती चांगलं झालंय सगळ्यांना." म्हटलं. आणि म्हटलं, "आपलं पण चांगलं होईलच," म्हटलं. हां. तर म्हटले, "नाही, नाही," म्हटले, "ते तसं तिचं काही नाही करायचं," म्हटले. "त्याच्यात वेगळंच मला काहीतरी दिसतंय," म्हटले. "आणि हां. तू जास्त म्हटली त्याच्या हे नको करू." मग बरोबर आहे. आणि बघा ना, मला स्वामींनी इतक्या मोठ्या संकटातून वाचवलं ना, की खरंच, मी खरंच. तेवढे स्वामींचे आभार मानन तेवढे कमी आहे अगदी ताई. बरोबर, अगदी बरोबर आहे. खूप आणि छान तुमचे ते. पण आभार. तुमचे माझे पण काय त्याच्याबरोबर आभार ताई. कारण तुमचे अनुभव मी ऐकले नसते, तर मी या स्वामीच्या इथं आले नसते. नाही पण आणि तुम्हाला नवीन जन्म मिळाला समजा ताई. हो, हो, नाहीतर हो ताई. कुठल्या खड्ड्यात पडला असता सांगता येत नाही. सांगताच येत नाही. माझं काय झालं असतं ना मला हो, कळतच हो, नाही. हो, हो. आणि आणि समोर सांगते ताई तिथे इतका मोठा म्हणजे स्कॅम होत होता म्हणते. हो, आता ते वाटलंच सगळं ना. म्हणजे
हो, स्वामींनी आता हळूहळू नाही का ते मला म्हणजे असं आणलं माझ्या याच्यामध्ये, की हा तिथे आणि ते जे होते तिथले मेन हा त्यांच्यावर रेपच्या केसेस होत्या आणि खूप ताई अशाच गोष्टी होतात. म्हणूनच तर हो, मी सांगते आपण घरात न पूजन केलं ना तरी स्वामींपर्यंत पोहोचतं. हां, हो ना. हम्म. आणि आधीच असं माहिती होतं की त्यांच्यावर केसेस आहे. मग त्यांची केस चालू आहे आणि त्या हो त्या मुलींना खूप त्यांनी त्रास दिला, खूप धमक्या द्यायचे, तिच्या हो वडिलांना मारायच्या आणि मग त्याच्यानंतर पण असे कुणावर पण हात उचलायचं, कुणा बापरे लेडीजला पण. हो. आणि खूप त्यांच्याविषयी मग माहिती पडली. नंतर नाही का बापरे आ हा, आत्ता 4 महिन्याच्या खाली ताई हा, त्यांना हा. जन्मठेप झाली. त्यांना उमरकैदची सजा झाली ताई. कधी कधी आत्ता 4 महिन्याच्या खाली. बापरे हो. आता कमाल ते बघा. जेलमध्ये आहे ताई ते आता. तो नाशिकचाच असेल तो बाबा नाही तर. हो. हा आणि बापरे अगं शाळेत येतात हो. हो, मला ना अंगावर शहारे आता तुम्हाला मी सांगते ना, मला ते सगळं मग आठवते. मला अरे असं शहारे आले माझ्या अंगावर आणि तिथे जर एखादी मुलगी किंवा मुलगा असं सेवा करायला ते बोलवायचे हा आणि हा गेलेला माणूस तो फक्त आपल्या मनाने जायचा. परत तो आपल्या मनाने त्याला येताच यायचं नाही. ते अहो सगळं हो, त्यांना म्हणजे ते असं ते हेच करून घेत होते आणि तिथलं हिप्नोटिझम वातावरण पण केल्यासारखं. हो, हो, हो. आणि सगळं त्यांच्या मनाने ऐकायचं आणि बापरे असं आता मला असं कळलं, की त्यांनी जे तिथे मुलं वगैरे त्यांच्या जवळचे राहायचे, त्यांच्या नावावरून खूप मोठ्या-मोठ्या प्रॉपर्टीज वगैरे सगळे घेतलेले आहेत आणि ते एकदा ईडीची त्यांच्या हे पण बापरे पडली होती. हो, तर ईडीची खूप सारे धाड. हो, पैसे सापडले होते त्यांच्याकडे. बापरे कारण बघा ते ताई. लुटायचेच असे ना ते इतके लोकं असायचे ना तिथे, की तुम्हाला काय सांगू. 5,000 पेक्षा लोकं जास्त असायचे. खूप बापरे लांब-लांबून बापरे बापरे. हो. खूप लांबून लोकं यायची. आता कुणाला पण असं वाटते, की बाबा नाही कोणी सांगते तर आपलं होईल बरोबर याच्याने. बरोबर बरोबर. तर यायचे आणि मग काय करायचे, की तिथे असेच लोकांना समोर उभं करायचे, हा की बघा, बघा याचं असं झालं, तसं झालं. हा लोकांचा विश्वास बसायला पाहिजे म्हणून. हो, हो, हो. दुसऱ्या लोकांचा विश्वास बसायला पाहिजे. हम्म. मग याला एवढ्या-एवढ्या वर्षानंतर बाळ झालं. बघा याला हो आणि याला नोकरी लागली. याला असं झालं, तसं झालं. अय्या. आणि ते हो आणि त्याच्यानंतर असं माहिती पडलं त्या हा, मुलींची मी ही बघितली मुलाखत YouTubeला. ती हा, सांगत होती, की मी तिथे काम केलं आहे. मला माहिती आहे. ते काय करायचे, हा. की इथे लोकं जर आले ना, तर त्यांच्या असे मधात जायचे हो आणि त्यांचे प्रॉब्लेम जाणून घ्यायचे. तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहे? हो काय हो. आणि त्यांचं नाव, पत्ता वगैरे सगळं जाणून घ्यायचे आणि बापरे त्याच्यानंतर हो. आणि मग ते हे लागलं का मग त्याच्यामध्ये ते एवढ्या लोकांमध्ये त्यांचं नाव घ्यायचे. म्हणजे मग बापरे. हो. म्हणजे मग लोकांना असं वाटेल की बाबा किती म्हणजे यांना हे आहे हो देवाचं सत्व हो आहे. हो. त्यांना किती कळतं आपल्याबद्दल खरे असं. खरे म्हणून सांभाळून राहायला पाहिजे अशा ठिकाणी कुठे जायचं तर. हो ना ताई. म्हणजे इतकी म्हणजे भुरळच पडल्यासारखी झाली खरंय होती की खरंय. स्वामींनी जे तुम्हाला म्हणायचं तेच करायचं. भरपूर अजून शक्ती देतील सगळ्या हो ना. गोष्टी आणि तुम्ही अजून अनुभव शेअर कराल बघा ते. हो. खूप आणि छान मग ताई. इतकं मला चांगलं वाटतंय ना, की मला स्वामींनी नाही नाही किती आता मोठ्या छान संकटातनं छानच वाचवलं. वाटेल रोजच छान वाटेल. हो. तुमच्या इच्छा पण खूप पूर्ण होतील छान. ना. मी शेअर हां, करते हां. ताई. हां, हां. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ. हां.